आहे का? अजिबात नाहीये. हा, पण असा माणूस आहे की एकही पिशवी न टाकता दादा तू काडी बी उगू शकत नाही, फोटो बी काढू शकत नाही, ऊस कारखाना बी घालू शकत नाही, एकही दाणेदार खत न टाकता. लढ्यात दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू दे ते आभाळ. तुम्हाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एकच प्रश्न साधा सिंपल, हो किंवा नाही उत्तर द्या. जी औषध गांडूळ मारतं, जी औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? थोडंसं मोठे. जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? होय का नाही? नाही. पण जे औषध गांडूळ मारतं, जे औषध गांडूळ मारतं त्यांनी जमीन सुपीक होऊ शकते का? नाही. जे औषध गांडूळ मारतं त्यांनी एकरी 100 टन ऍव्हरेज निघू शकतं का? होय का नाही? नक्की नक्की. आता कोणाला राग आला असेल तर घरी गेलं तर काय करायचं? जर तुमच्या रानात, उसाच्या रानात, आल्याच्या रानात गांडूळ शिल्लक असतील तर हातावर घ्यायची, नसेल तर गांडूळाच्या प्रकल्पात आणायची, हातावर घ्यायची, अशी 4-5 गांडूळ घ्यायची, त्याच्या उरावरती काय टाकायचं? युरियाचं 2-4 दाणं टाकायची, हीच करायची. काय होईल? काय मारणार? कोणी मारला? रासायनिक कसं मारलं? रासायनिक तुम्हाला कोणी टाकायला पाहिजे? लक्षात आलं? त्या पिशू काय लिहिले? पॉइझन. त्या पिशू काय लिहिले? केमिकल. लिहिले. आता शेतकरी मला वाचायला येत नाही. आता काय केलं मला वाचायला येत, पण ज्याच्यावरती लिहिलं असं पॉइझन, ज्याच्यावर केमिकल, ते उत्पन्न वाढतं नाही असं नाहीये. पण पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षी कमी. हमी देता का ते? पुतण टाकली 20 पिशव्या, पुतण्या 25 पिशव्या, पुतण्या टाकली 25, त्याचा भाव 30 पिशव्या, त्याने टाकल्या 30. आपण किती फळासाठी काही ठिकाणी एकराला 40, 45 पिशव्या टाकल्या जातात. मी म्हणतो इथे एकराला ऍव्हरेज, एका एकराला रासायनिक खतांच्या काढी दाबल्यापासून ऊस तुटेपर्यंत किंवा काढी दाबल्यापासून पक्की बांधेपर्यंत किती अंदाजे पिशव्या टाकल्या जातात? अंदाजे सांगा. अंदाजे 25 ते 30. मी 130 पकडतो. 30 पिशव्या टाकून किती टन ऍव्हरेज जातो? सरासरी सांगा. 60 पकडू. आता 30 पिशव्या टाकून 60 टन. मी तुम्हाला आगाव अजून 60 पिशव्या मी पैसे देणार, मी भरणार, ते भरायचं नाही. 60 पिशव्या टाकून किती टन निघाल? जसं वाढायला पाहिजे असं कसं म्हणणे? किती पडत? 10-15. चला 60च्या जो आपण 100 पिशव्या टाकू. चला 100 पिशव्या पैसे मी भरणार, 100 टन निघालाच पाहिजे. निघाल का? बरं. कसं निघत नाही? असं कसं? डबलचा उतारा केला, डबलचा डोस दिला तर निघाय पाहिजे. मी पैसे देतो, तुम्ही माझं म्हणणं काय, पैसा सामान्य पैसे मी भरायला तयार आहे. माझं म्हणणं काय की एकाला 100 पिशव्या रासायनिक टाकायचं. मग त्यात काय आलं? सगळं जण नावं घ्यायची नाही. मग त्या 100 पिशव्या 100 टन जाईल का? कसं जाईल ना? कसं करून जाणार नाही? जायला पाहिजे. आता तुम्ही मुद्द्याला लागले. आताशी तुमची गाडी कुठं मुद्द्याला लागलेली आहे कळतंय. पण वळच साहेबांनी सांगितलं 60 पिशव्या, साहेब म्हणलं मी 100 पिशव्याच पैसे देतो, आणि टाकलं. काय झालं? आता कांडीच उगवण आहे. खरे का खोटे? खरे खोटे. मग मला खरं सांगा, रासायनिक खत न टाकता शेती पिकू शकते का? हॅलो, पिकू शकते का? हॅलो, पिकू शकते का? नक्की. अगा प्रत्येकाची मतं वेगळी. का सांगतो माहिती का? एका आईच्या पोटी जन्मलेले 2 भावाचं निर्णय एक नसतात, विचार एक नसतात. आपण ते एका आईची लेकरं नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं येतं का नाही येतं. बरं, ऊसामध्ये काही ना काही समस्या आहे का नाही आहे? जोपर्यंत तुमच्या आम्हाला समस्या समजल्या जात नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती भाष्यच करायचं नाही. मग कशाच्या समस्या? शेतामधल्या समस्या, मातीमधल्या समस्या, ऊसामधल्या समस्या कुठली पाहिजे? आपल्याच गावात, दुसरीकडे जायची गरज नाहीये. त्यामुळे मला तुम्हाला विनंती करायची, तुमच्याकडे जे पीक आहे त्या पिकात मला काय सांगा समस्या. आता समस्या तुम्ही सांगितली म्हणजे सगळ्या गावाची एकच समस्या आहे ना. एक्झाम्पल होमनी, सगळे समस्या आहे. पण तुम्ही ह्या माईक मध्ये सांगितली तर हा माईक तुमच्या मेंदूला काहीतरी सिग्नल दिलं, अरे लय होमनी आहे, काहीतरी करावं, अरे 60 टन जातोय, 80 टन काढावा लागल, काहीतरी वेगळं करावं लागल. तर मी माईक देतोय तुमच्याकडे, मला सगळ्यांनी काय सांगा. त्यांचा डायलॉग आहे का? आहे का? कोणाचा डायलॉग आहे? पण कोणाचा डायलॉग होता? रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीचा डायलॉग आहे. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची असू द्या, फक्त आमचा विश्वास ठेवा, आम्ही खात्री देणार. म्हणजे
देणार. खात्री म्हणजे काय, तुमचा 60 टन जातो, फक्त आमचा आहे का 80 टन जाईल. 80 टन जातो, आमचा आहे का 100 टन जाईल. 100 टन जातो, आमचा आहे का 120 टन जाईल. म्हणजे तुम्ही आमच्यावर काय ठेवा, विश्वास. जसं तुम्ही तुमच्या सख्या भावावरती, सख्या आईवरती, सख्या वडिलावरती, सख्या बायकोवरती विश्वास ठेवता का ठेवता, कसा ठेवता, डोळं जाग, तसं आमच्यावरती काय ठेवा, विश्वास ठेवा. गर्भ चांगला आहे. ओके. कारण शेणखताचं प्रमाण, कोंबडी खताचं प्रमाण, रासायनिक अल्प टाकतो आपण. बर हा. आणि ऊस गेला की 65 गाडून बऱ्यापैकी त्याच्यावर 2-3 वेळा मशागत करतो. त्यामुळे रासायनिकचा आमच्याकडे, माझ्याकडे तर लय विषय नसतो. बर, मग समस्या काय? समस्या कायच नाही. आता काय तुमचं हे असं ते व्यवस्थित ऐकाय आता तर आता आले का नाव. बर, एकरी किती टन आहे तुमचं? एकरी आमचं माझं 80 टन आहे. 80 टन. 100 टन निघत नाही काय 100 टन समस्या आहे की? 100 टन ऍव्हरेज निघत नाही काय समस्याच आहे ना, का नाही का? होय आहे की. आहे ना. मी मोठी काय तुमची समस्या त्यांच्याकडे. मला सांगा, तुमच्या रानात हुमणी आहे का? हुमणी आहे का? किती जणांच्या रानात हुमणी? एकच मिनिट. किती जणांच्या हुमणी सांगा. हा, हुमणीला काय काय सोडलं असं सांगा चला. जे काय तुम्ही टाकतं हुमणी मारायला, त्याने गाडून मियाला का जिवंत राहिला, ती सोडून जी काय टाकलंय तुम्ही, त्याने गाडून मियाला का मग तुम्हाला नॉलेज कशाचं आहे? ज्यांनी निसर्गाचा वापर करून शेती केली त्याला शहाणा म्हणायचं. खरंय खोटे? निसर्गाचे. माझं म्हणणं काय, हुमणीसाठी तुमच्या घरामध्ये एक औषध आहे, घरात शेजारी एक औषध आहे, ती म्हणजे रुईटीची पानं. कशीच पानं? रुईटीमध्ये हनुमानाला माळ घालतो आपण दर शनिवारी. मला काय म्हणायचं, तुमच्या रानामध्ये मोकर काय पडली आहे? रुईटी झाडं माहिती आहे बांधावतात. आणि त्यात जुनी कल्पना आहे, रुईटी झाडं खाली बोर मारलं की पाणी लागतं असं म्हणतात ना काही जुनी लोक. बरोबर का? शेजार बाजारात बोरला पाणी लागतं, विहिरीला पाणी लागतं. एक 30, 40, 50 किलो जी काय रुईटी भेटत तिला आणायची, बुडासकट मुळासकट सगळी खाटा पाहिजे कट करायची. काय करायची? बारीक कट करायची. साधारण एक 30 लिटर पाणी घ्यायचं. त्या 30 लिटर पाण्यात 30 किलो काय टाकायची? रुईटीचे पानं थोडं पेट सगळी टाकायची. 30 लिटर पाणी शिजून 15 लिटर राहिलं पाहिजे. किती राहिलं पाहिजे? 15 लिटर राहिलं पाहिजे. ते 15 लिटर पाणी 200 लिटर पाण्यामध्ये ओतायचं. ड्रिंकनी पाणी ड्रिंकची कुठं करायचं? ऊसामध्ये करायचं. हुमणी तुम्हाला हळूहळू कंट्रोल झालेली दिसेल. खर्च किती आला? किती खर्च आहे? तयार आहे का तुम्ही खर्च करायला? सॉरी, वापरायला तयार आहे का तुम्ही काय म्हणा की हिंदू गेला तेरा डोक्याचा भाग. म्हणणार काय म्हणणार, सर लिंबाची काळी जर रोज चालेल 365 दिवस, माझं ओपन चॅलेंज आहे. त्या माणसाला 365 दिवस कुठला रोग होऊ शकत नाही. 365 दिवस खाली तर पूर्वीची लोक काय करायची? उठल्या की लिंबाची काळी, उठल्या की रात्री काय घासायची? दात घासायची. बरोबर ना? ही गुटखा पिटका काय होतं का तवा? काहीच नव्हतं. मग दात 32 म्हणून जो एक डायलॉग आहे 32. आता 32 डायलॉग हा राहिलेला नाही. कशामुळं? आता दातच घात नाही. त्याला माहिती गार पाणी, थंड पाणी, तांबाखू, गुटखा हे काय राहिलं आहे. राहिला प्रश्न मी परत मुद्दे होतो. जर तुम्ही रुईटीची पाणी जर म्हणजे शिजवली, निमी केली, ती फक्त पाणी सोडायचा प्रयत्न करा. कुठनं? पाण्यातनं, सोड पाण्यातनं, कसंही सोडा. त्यात तुम्हाला हुमणी कंट्रोल झाले दिसणार. म्हणजे दिसणार. कसला उपाय? गावठी उपाय. आता हे जर तुम्ही केला तर माझा फायदा काय? माझा कंपनीचा काय फायदा? कुणाचा फायदा? आता हे जर तंत्रज्ञान असतं ना, माझ्यापेक्षा एकदम टॉप म्हणतात, ते काय सांगितलं? मॅटर आहे अमुक कंटेंट सांगितला. खरे का खोटे? आता मला सांगा, खरं सांगा, ऊस हे 80 माणसाचं पीक आहे का? नाही का? आहे का नाही? नाही का? आहे का नाही? कन्फ्युज आहे. आता तुमच्या सातारा, सांगली, कोल्हापूरचा विचार केला तर ऊसाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे 80 माणसाचं पीक नाही आहे लक्षात घ्या. की मग हे कुठल्या माणसाचं पीक आहे? उद्योजकाचं पीक आहे. बरं, हे ऊस पीक कोणाला मोठं करतं? सांगायची गरज नाही. आपल्याला मोठं करतं, सगळ्याला मोठं करतं. त्यामुळे सांगायची गरज तात्पर्य मित्रांनो, की तुम्ही हुमणी घरच्या घरी घालवू शकता, वायू सुद्धा घरच्या घरी घालवू शकता, पण तुम्हाला सांगणार पण माणूस नाही. आणि एक तर सांगतो, मी बी शेतकरी, खानदानी शेतकरी, शेतकरी हलक्या कानाचा, कसल्या कानाचा? आता मी जर तुम्हाला रुईटीचा प्रयोग सांगितला, ही जर तुम्ही दुकानात उद्या सांगितला, या अंतरण साहेब ते काय सांगितले? रुईटी उकळायची, असं करायचं आणि ड्रिपमध्ये सोडायचं. हुमणी कंट्रोल म्हणा. हुमणी बनत नाही तर तुझ्या भया झाडपाने कुठं हुमणी म्हणा. खरं एक खोटे. पण भारतामध्ये आयुर्वेद किती वर्षापासून जन्म घेत आहे? भारतामध्ये आयुर्वेदाने किती वर्षापूर्वी जन्म घेत आहे? 5000 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी?
हीच हाच 5,000 वर्ष आहे तर कुणी कॉपी केलाय आउट ऑफ कंट्री केलाय का नाही केलाय बाहेरच्या जावा जे बाहेरच्या जे 20 वर्षापूर्वी प्रोडक्ट बंद झाले ते आपल्याकडं साप विकलं जातं. खरं आहे का खोटे? जे बाहेरच्या देशात असतात ना हेल्थचे प्रोडक्ट जे बॅन झाले ते आपल्याकडे विकले जातात. सगळे विकले जातात विकलं जातं. खरे खोटे खरे खोटे मला सांगितलं नाही तुमच्या समस्या आहेत पण तुम्ही काय करता माहिती का? गप्प बसताय आणि गप्प बसताय. मी काय सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजापदी कोणाला मिळाली? शेतकऱ्याला. अभिमान पाहिजे का नाही पाहिजे? स्वाभिमान जागा झाला पाहिजे का नाही पाहिजे? निश्चितच 40 टन गेला 50 टन गेला 100 टन घ्या बोलावं. मी एवढं का बोललो 10 मिनिटं ह्यांच्यावर बोललो. ह्यांनी माहिती कोण दिला? ह्यांनी वेळ कोण दिला? तुमची समस्या कुठे पण निघत नाही. हा म्हणजे यांची समस्या काय? उगवण क्षमता आणि फुटवे. लक्षात उगवण क्षमता आणि फुटवे. गणेश वाढलं पाहिजे. टनेज वाढलं. ह्यांची समस्या काय? उगवण फुटवा. सरळ समस्या काय? टनेज. त्या पाठीमा माहिती. ऊस आणि जमीन हा महत्वाचा विषय आहे. पाणी पण महत्वाचं आहे. तर जमिनीमध्ये 2 प्रकार आहेत. एक प्युअर कार्बन, एक मध्यम आणि एक हलका माळा. तर या तिन्हीचा संगम होईल असं काहीतरी शेतकऱ्यांना म्हणजे त्या सरासरीचं उत्पन्न सगळे लागलं. हा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जमीन सगळी वेगवेगळी असते किंवा 5 एकराची 2 प्रकारची जमीन असते बरं का? 5 एकर असतो 5 एकर तुकडा असेल त्यात 2 प्रकारची जमीन असते. एक तांबडी तोंडी, पांढर तोंडी, मुरमाड, एक कर्लाची, एक काळी वेगळी जमीन असते. त्या जमीन तुमचं म्हणणं काय आहे? त्या जमिनीचं सगळ्या जमिनीचा समतोल साधता आला पाहिजे पाण्यासारखा असं. म्हणजे काळवडचे बरोबर आहे ना हलक्या रानात पण उत्पन्न वाढलं. हा त्यांचं म्हणणं काय? जी जमीन कसदार असते त्यात उत्पन्न चांगलं निघतं. जी हलकी असते त्यात उत्पन्न थोडं कमी निघतं असं तुमचं म्हणणं आहे. ओके त्या शेजारी आता आतापर्यंत जमिनीला रासायनिकची आता सवय लागली आहे आणि जर आपण डायरेक्ट त्या तुमच्या जैविकच्या प्रोडक्टवर आपण गेलो आहे ते अवरेज निघणार का काय कमी येणार? बघा त्यांचा प्रश्न काय आहे? कारण काय झालं सर जे वापरलं होतं त्यावेळेस अवरेज घटलं परत शेतकरी त्यात कन्फ्युज होतो. ओके त्यांचं म्हणणं काय सरांचं म्हणणं काय आहे? रासायनिक सवय लागली पिढ्यान तिचं बंद केलं हे वापरलं तर अवरेज रिटर्न येईल का? त्याला मी उपाय केला म्हणजे घेऊ शकतो पण जिथे इरिगेशन आहे 25 दिवसाच्या पुढे पाणी मिळतं त्याला असा काय उपाय आहे का की ती जमिनीमध्ये त्याचा ओलावा टिकून राहायचा असं काय आहे का? ओके सरांचं म्हणणं काय? जिथं 25 दिवसाचं पाणी मिळतं तिथं ओलावा टिकला पाहिजे, उत्पन्नही वाढलं पाहिजे, उसाळा काळोखी टिकली पाहिजे आणि काढीचं अंतरही वाढलं पाहिजे आणि पेरे जाडी वाढली पाहिजे. 25 दिवसाची पाहिजे आणि या ओलीवरती आपण जे आपले सोडले हा. स्पेशल सोडले किंवा नॅनोशक्ती सोडले आणि तिथं 25 दिवसानं पाणी मिळणार आहे त्याचा त्या दिलेल्या औषधाचा यूज लक्षात आलं का त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना माहिती आहे युरिया टाकला जर पाणी कमी पडलं की ऊस दागाटला म्हणजे दागाटला ह्याने काहीच होणार नाही. ही मी औषध तुम्हाला आधी पिऊन दाखवणार आहे आत्ता आणि मग ऊसाला वापरायची. नाही, पण आता जे सोडलंय ना आता मी काय केलं पाणी पाजलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी चालायला आले की ते सोडलं ओके. ड्रेंचिंग केलं ओके. पण आता त्याच्यावर फ्युजा काढले ओके मग आता ते काय झालं तरकटायला लागले. ओके. त्या औषध जे आहे जमिनीचं ते तिथं मुळे कशी स्थिर राहतं का? नाही मुळे कशी जातात कुठे इकडे जाणार नाही. आयुर्वेदाचं काम काय असतं? इकडे भटकायचं आहे मेन रोगात काम करायचं मेन गोष्टीवरच आपल्याला काम करायचं ते कुठे औषध जाणार आहे. आणि तुमचं माझं म्हणणं काय की ह्याचा एक प्रयोग करायचा असेल आता तर तुमच्याकडे 2-3 प्लॉट पाहिजे. एका प्लॉटला रासायनिक वापरा एका प्लॉट आपला वापरा आणि पाणी दोन्हीचं बंद करा किंवा काय कारणास्तव फ्युजा काढल्या डीपी बंद पडली किंवा पाऊसच नाही पडला तुम्हाला कळलं की ज्याला हे जैविक वापरले रेग्युलर पेक्षा 15 दिवस जास्त तग धरणार लगेच तरकटणार नाही लगेच जळणार नाही आणि ती म्हणजे जरी जळला तर तुम्हाला ऊसाच्या वजनामध्ये काय दिसणार? खूप फरक दिसणार. कसं सांगतो? ज्याला रासायनिक वापरले त्याचं मुळासकडे वजन म्हणजे ऊस उपटून आणायचा काट्या वजन करायचं आणि ह्याला हे वापरलं ह्याचं वजन करायचं तुम्हाला वजन काय दिसणार? डिफरन्स दिसणार. जसं म्हणतो ना एखादा माणूस दिसायला हाडकुळा असतो पण वजन भरतो 80 किलो त्याला म्हणतात डबल हाडाचा. तसं आपलं काम आहे. ते आहे तर निघालेलं आहे. ओके. या संदर्भात तुम्ही काहीतरी मार्गदर्शन ओके याचं सोल्युशन सांगा याचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं काय रासायनिक मुळे खर्च वाढलेला आहे बजेटमध्ये बसेल का? ओके व्हेरी गुड. बरं एक प्रश्न विचारायचा मला सगळ्यांना आता याच्या लक्षात आलंय 100 टन जर एका एकरामध्ये ऊसाचं उत्पन्न काढायचं असेल तर त्याला किती खर्च करावा लागेल अंदाजे सांगा. 100 टन जर एका एकरामध्ये ॲव्हरेज काढायचं असेल तर त्याला खताच्या स्वरूपामध्ये पैशामध्ये किती खर्च करावा लागेल?
नांगर घालायचीच नाही. मी फक्त म्हणतो कशाला? पत्त्यावर पुरती आणि शेतकरी कोट्यात. याचा अर्थ सांगा. 50. ओके. 50. 50 मध्ये तुमचं किती टन वाटेल मला सांगा. ह्याचं मला एक खर्च काय झाला पाहिजे तर 50,000 तुमचा किती टन निघाला मला सांगा. 50 100 निघेल का? आमच्याकडे काय म्हणतोय आमच्याकडे ज्यांची कांडी तुमच्या उसात फिरवली गेली 100 टन निघायला. अहो त्याला हे आपल्याला कसं करावं लागतं? हे घासावी लागते. 60 टनाच्या वर जात नाही 50,000 खर्च करत. 50,000 टन. अहो मला काय म्हणायचं पावलं 45-50,000 खर्च करून 60 टन जात असेल तर मालकाला हजेरी पडली 25 ते 50 रुपये. खरे मोठे सगळं काढलं. नांगरी बसतं, पाणी पिण्यापासून फ्युजाची वायर आणण्यापासून बिल भरण्यापासून सगळं काढलं. किती खर्च आलाय? मालकाला हजेरी पडली 25-50 रुपये. आपल्याची काय म्हणत आहे रेडी तर हजेरी किती? 500. आणि लेडीजला 300. ती पेक्षा जास्त पैसे. खरे कुठे? खरे कुठे? बरं सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला विचारायची ती लागण बदल कशी? सरी तर 4.5 ते 5. ओके काय अडचण? 4.5 फुटाच्या पुढे किती घेऊ? काय अडचण नाही. रोपांचं डोळ्यात अंतर घे. काढी जागे रोपांचं अंतर घे. म्हणजे एक नंबर आहे. काय अडचण खटे मी तिथे काय सांगायची गरज नाही. पहिली गोष्ट. दुसरा हा पहिला प्रश्न उठला. दुसरा प्रश्न ऊसाची काढी दाबल्यापासून किती दिवस ऊस उगवतो? 21 दिवसात सगळं दिसतं ना सर. 21 दिवसात सगळं दिसतं. बरं चला ऊस काढी दाबल्यापासून किती दिवसात 10 फूट उठायला येतं? 60. प्रत्येकाचे प्रश्न कसे असतात? उत्तर कसे असतात? वेगवेगळे असतात. बरोबर ना? माझे मी एक सूत्र सांगतो. मी लय डोकं लढवत नाही ऊसामध्ये. लय जर पैसे ऊसामध्ये छापायचे असेल तर ऊसाची काढी दाबल्यापासून 2.5 महिन्यामध्ये किती महिन्यामध्ये? 2.5 महिन्यामध्ये त्या ऊसाला कमीत कमी 8 फूटवर 10 फूटवर 12 फूटवर 15 फूटवर निघालंच पाहिजे. निघालं पाहिजे. किती दिवसामध्ये? 2.5 म्हणजे किती दिवसात? 75 दिवसात. किती दिवसामध्ये? 75 दिवसामध्ये. आता मी सकाळी कार्यक्रम येतात मसूरमध्ये. सकाळी शेतकरी मला करतात मसूर गावामध्ये. तर तिथे शेतकरी मला एकच म्हणजे साहेब मला काय सांगू नका आमच्याकडे 3 महिन्यात बांधावा लागतो पाऊस पडायच्या आधी. पाऊस पडायच्या आधी त्याच्यावर तुमच्याकडे उपाय आहे का? मी विचारला 3 महिन्यात तुमचा किती कांडे ऊस असतो? तुम्ही कसली काढली? काढी पिढी आम्ही बघत आमचं टार्गेट आहे पाऊस पडायच्या आधी माती स्थाप लावायची, मोकार खत टाकायची आणि 3 महिन्यावर जायचं नाही. त्यांचं कंक्लुजन. मग मला त्यांना पुढून सांगायला 1 तास गेला. काय गेला? 1 तास गेला. तुमचं मान्य बरोबर आहे. तुमची भौगोलिक परिस्थिती ही अशी आहे आणि आळवणी करायचं हे जर केलं तरी तुमचा ऊस बघायला काय पडणार आहे? फरक पडणार आहे. तुमचा प्रॉब्लेम होता कुठला? भूगोल क्षमता. ते आमच्याकडे त्याच्यावर सोल्युशन आहे. खास फुटव्यासाठी. कशासाठी? फुटव्यासाठी. कशाची कधी करायची? ऊस उगून आल्यानंतर 3ऱ्या दिवशी. किती दिवशी? 3ऱ्या दिवशी. म्हणजे महिन्याभर झोपणार काय अडचण नाही. 3ऱ्या दिवशी आपण आळवणी करता. ही आळवणी कुठे गेली पाहिजे? बरोबर बुडात पिचकारी मारायचं. कशाने? पाहिजे. हा आता बघा ही पूर्ण जैविक आहे. गांडूळ मारणार नाही, जीवन मारणार नाही, काहीच करणार नाही. जमीन काय करणार? भुसभुशीत. काय करणार जमीन? भुसभुशीत. आता एका आळवणीचा खर्च आहे ह्या कॅन्डाचा खर्च आहे 1180. याची किती आळवणी केल्या? हा आता ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे ना मोबाईल तरी पहिला कॅल्क्युलेटर मोबाईल कॅल्क्युलेटर काढून ठेवा. कारण की खर्च काढायचा ना आपल्याला 50 जाते का 51 जाते का 70 जाते काय जाते परत तुम्हाला शिवाय देणार जाताना. ही फक्त मार्केटिंग घेऊन गेलो खर्च सांगितलेला नाही. हे आगर घेऊ नका. बरोबर ना? पहिल्या आळवणी केल्या कशा? याच्या 1180 गुणिले 3 आणि 1470 गुणिले 2 6000. ठीक आहे सर आपण शूट राऊंड फिरून बघूया. काय सर ही तुमचा खर्च आला कुठपर्यंत? कोण म्हणणार ही टाकत असताना रासायनिक टाकायचं का? माझं म्हणणं काय रासायनिक टाकलं तरी फुटवच निघणार आहे आणि ही टाकलं तरी फुटवच निघणार आहे. रासायनिक टाकलं स्टंप झाडच होणार आहे. ही टाकलं तरी स्टंप झाडच होणार आहे. मग रासायनिकचा खर्च जास्त घ्यायचा जास्त खर्च जास्त आहे. ओके ह्याने होणार आहे का? नाही. जमीन काय होणार आहे? सुपीक भुसभुशीत जमीन होणार. म्हणजे जसं हा ह्याचा खर्च कमी जास्त आहे. आता ऊस बांधला काय टाका? मी कोंबड करताय बघ मी कोंबड टाका
शेणखत टाका, मळी टाका, गावखत टाका, काय टाकायचं ती टाका, पण काही टाकू नका. झोप लागल नका. तुमचा प्रॉब्लेम काय म्हणला मी सॉल्व केलाय. कुठला ही खत आहे बियाची ही टाका. काय सर आपण तर मित्र काय सांगायचं टाकले कुठलं सेंद्रिय टाकलेलं. आता 14 महिन्यापासून आपल्याला ऊस आपण सरासरी ऍव्हरेज करतो. ऍव्हरेज 14 महिने आपण सांभाळतो. किती महिने वाढीसाठी आणि ह्याचं काम काय माहिती का? एकदा ऊस बांधणी केली, कांडी सुटली, मग 2 कांड्या सुटो, 3 सुटो, 5 सुटो, जे काय असेल ते ही औषध सोडायच्या आधी वाड्याच्या खाली जी कवडी कांड असते ना, वाड्याच्या खाली जी कवडी कांड असते त्याला चिकटे गुंडाळायचा. काय गुंडाळायचा? चिकटे गुंडा, द्वारा गुंडा, काय ते खुरा करा आणि तो फोटो जीपीएस कॅमेरामध्ये काढायचा. कुठल्या कॅमेरामध्ये? आणि मग हे औषध सोडायचं. फक्त हे औषध सोडताना शेजारची 2 पाहुणी मित्र संघ घ्यायची. त्याला काय म्हणतात, तुझ्या बी कॅमेऱ्यात फोटो काढ, माझ्या बी काढतो आणि 30 दिवसात जायचं परत त्याच राहणार. किती दिवसांनी? 30 दिवस जायचं. फक्त पाणी द्यायचं का तुझं रेग्युलर पाणी असेल ती द्यायचं आणि 30 दिवस जायचं. तुम्हाला ह्यात कमीत कमी एका महिन्यामध्ये 4 कांड्या, 4.25 कांड्या, 4.5 कांड्या, 4.25 कांड्या, 5 कांड्या, 6.5 कांड्या, 5.5 कांड्या महिन्यात वाढलेल्या दिसतील. त्यासाठी काय लावायला लागली? चिकटे. समजा चिकटे नसं लावायचा तर जी ऊस आहे काय जिथनं सोडायचे त्याच्या ऊसचा खाचा काय करायचा? काचोळा काढायचा. सगळ्यात बेस्ट पर्याय. 5 बी जास्तीत जास्त 6 बी. पण माझी गाडी किती काढायची? 4. 3 काढायची. किती काढायची? 4 वाढणार मला माहिती आहे, पण मी 4 सांगितले आणि 3 वाढल्या. तुम्ही काय म्हणणार? गडवलं. पण मी 3 ची गाडी दिली आणि 6 आल्या तर काय म्हणणार? लक्षात आलं का? तसे फुटवर काय सांगितले? 8 फुटवर, 10 फुटवर, 12 फुटवर, 15 फुटवर. तसे किती गाड्या? कमी कमी 3 कांड्या. 3 कांड्या जर नाही वाढल्या ह्या औषध सोडून महिन्यात किती कांड्या म्हणतोय मी? वाढणार 4, वाढणार 5. हे माझी गॅरंटी आहे. पण मी त्याचा किती गॅरंटी तुम्हाला? 3 कांड्याची गॅरंटी. ह्या गांडूळ भिजत ठेवायचा 1 महिना. हिची गॅरंटी काय? ह्यात 1 महिना गांडूळ भिजत ठेवायचा. एकही गांडूळ मारणार ह्या कॅन्डा म्हणतोय मी, एकही मारणार नाही. पण किती कांड्या वाढवणार? कमीत कमी 3. आता मला सांगा डायरेक्ट साहेब, ह्या आपल्या ज्ञानशक्ती स्पेशली जर 3 कांड्या इथं बसलेल्या शेतकऱ्याच्या जर नाही वाढल्या तर काय करावं लागेल? पैसे परत द्यायचे. चालेल का? चालेल का? उभं येण्याचा प्रोग्राम आहे, चालेल का? एवढी गॅरंटी आजपर्यंत तुम्हाला कोणी दिली? बरं केला आम्ही काय देतोय? नक्की. फक्त आमच्या काय ठेवायचा? जसं तुम्ही तुमच्या सख्या बायकोवरती, मुलावरती, मुलीवरती विश्वास ठेवता तसं आमच्या काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. आता राहिलं 9 महिने. कॅल्क्युलेशन असतं 14 तर 4 गेलं, 10 ते 1 वजा करायला किती? 9 महिने. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जे काय तारीख असेल तुमची काय असेल 30 दिवसाला हे कॅन्ड सोडायचं म्हणजे सोडायचं. कधीपर्यंत? ठीक आहे असेल. आता 9 मध्ये तुम्हाला 1-2 महिने सोडून द्यावं लागतं, कारण का गुडघ्याचं पाणी असतं. पावसाळ्यात आता तोंड असताना पाऊस पुढे सरकलेला काही पी मागणी काय अडचण नाही. खरं कुठे? आता 9 महिने जरी तुम्ही 9 डोस केले तर या केडाची किंमत आहे 1860 रुपये. 1860 रुपये. 1860 गुणिले 9 किती? 16,740. या काय करता औषधा फक्त 220 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? नक्की. आता हे उसाला किती वेळा सोडा सांगतो एक्झाम्पल. महिना 2 वेळा, 13 महिन्यात 2 वेळा, 26 गुणिले 220 करा खर्च. करा मला कॅल्क्युलेशन सांगायचं असं मी बोलले हळूहळू 5,720. हा तुम्ही खर्च फक्त कशासाठी गेला? मुलीसाठी. आता मुलीसाठी जर 5,700 खर्च केला तर मी फकडा लिहून देणार आहे तुम्हाला. 5 लई नाही पण डबल पैसे मिळणार म्हणजे 10-15 हजार पेक्षा वाढणार म्हणजे वाढणार. मुली खर्च केला पाहिजे. ऍटलीस्ट महिन्यात एकदा सरीव करा आणि काय चेक करा? मुली चेक करा. मुली कोण चेक करत नाही. फक्त पान तांबडं पडलं, वाकडं झालं, पाना स्पॉट पडला, आमक पडलं, पान ताकडा लागलेलं आहे. पण सगळ्यात मेन काय आहे पिकाचं? मुळी. फर्स्ट मुळी, सेकंड पान. न्यूट्रिएंटची गरज असते. म्हणजे झिंक फेरस काय जे काय असतं ते असतं. बरोबर ना? आपल्याला लोक लढवायचं नाही. ही फक्त आमची एक करा ऊसाच्या 1 एकराला फक्त अर्धा लिटरची बॉटल महिन्यात 2 वेळा सोडायची. किती वेळा सोडायची? महिन्यात 1 वेळा किंवा 2 वेळा. आता 2 वेळा तरी सांगतो. बांधणीपर्यंत 2 वेळा आणि बांधणीनंतर महिन्यात एकदा सोडायची. परत नव्हता हात बांधणीच्या 2 वेळा डोसा आणि बांधणीनंतर याचा खर्च फक्त 260 रुपये. 260 रुपये प्रति लिटर. स्वस्त का महाग? खरं सांगायचं
स्वस्त आहे. काय ठेवावं लागलं आमच्यावरती? काय ठेवावं लागलं? विश्वास ठेवावा लागेल. ठेवणार का? ठेवणार का? आणि मग सांगायचं राहिलं, जर तुम्हाला म्हटलं मला रोटी करायचं होत नाही, रोटी शिजवायला जमत आहे, आपल्या काय जमत आहे, माझ्या आजोबाची रोटी शिजवलंय आणि निसर्गाचा काही लाभ घेत त्याला एक पर्याय म्हणजे आपल्याला काय हुमनीचं एक स्पेशल प्रोडक्ट आपल्या कंपनीचं बाकासोल. नाव काय? बाकासोल. फक्त मला एक विनंती करायची, हुमनी जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर 1 मेला तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. किती मेला? 1 मेला. आता महिना 1 मे होऊन गेलेला आहे. आता पुढच्या 1 मेला, पुढच्या 1 मेला काय करायचं, जेवढं तुमच्या बांधाच्याकडे जेवढी लिंबाची झाडे पापडी झाडे आहेत ना, बरोबर ना, त्यात काय करायचं, 200 बल्ब लावायचा असला, 200 काय लावायचा बल्ब, खाली मोठं पातेलं कॅमेरा घ्यायचं प्लास्टिकचं, त्यात पाणी भरायचं फुल, त्यात थोडा ऑइल होता, थोडा डिझेल होता, आणि त्याच्यावरती काय लावा, बल्ब लावा. बल्ब लावला काय होणार, जी भुंग येतं, भुंग कधी बाहेर पडतात, एप्रिल स्टार्ट एंड झाला, मे सुरू झाला की भुंग घर 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 फिरलं, ती भुंग जर 10-20% जर त्यात पडलं मिळलं तर तुमची 10-20% काय रुमनी कंट्रोल नाही झाली तर लागण केली की पहिला डोस ह्याचा, आणि तिथून पुढे सलग 2 महिन्याच्या अंतराने 3 डोस उसाला करायचा. सलग 2 महिन्याच्या अंतराने 3 डोस काय करायचं, उसाला करायचं. हे औषध सोडल्यापासून 15 ते 20 दिवस हुमणी मारायला लागतात. शब्द काय आपण आहे? हा, परत म्हणणार उद्याच मिली ही काही केमिकल आहे, तुम्हाला जाताना खाऊन दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? परत म्हणायचं नाही खोटं बोलते का खरं बोलते. हुमणीसाठी माझ्याकडे औषध आहे, फक्त ते महाग आहे, 1330 रुपयाला एक आहे. महाग आहे का स्वस्त आहे? नक्की. तर त्याच्यात इतका प्रयोग करायचा रुईटीचा, तो तुमचा घरगुती प्रयोग तुम्ही करू शकता. मोदक याच्यावर स्पष्ट कंटेन्स सर्गासम 10%, सर्गासम 10%. गुगलला चेक करा नसते यायला विचार. हे पिलं, आगाला चोळलं, मारलं, काहीच होत नाही. पोटॅशियम पिकच येत नाही, असते नसते. मग त्यासाठी आपण काय करतो, पथ्यावर इंजेक्शनातनं सालामधनं गोळ्यात द्यावं लागतं. त्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन्स असतात, झिंक असतं, आयर्न असतं. असतं काय असतं, तसंच आपल्या पिकाला काय लागतं, व्हिटॅमिनची गरज असते. व्हिटॅमिन्स तसं आपल्या कंपनीने नवीन प्रोडक्ट लॉन्च केले, रामा मल्टीमॅक्स. याला स्पष्ट केले ऑल व्हिटॅमिन्स, ऑल काय व्हिटॅमिन्स. ही खाल्लं पिलं माणसाने काय होत नाही, पण तुमचं पीक 3 महिने पाणी असत, म्हणजे पाणी येतं, पाऊस येतो तुमच्याकडे, त्यावेळेस तुमची मुळी काय पडते, बंद पडते. जर तुमच्याकडे जर ड्रोन वाला माणूस असेल, कशावाला ड्रोनचा खर्च किती आहे फवारायला, जी काय असेल, फक्त ड्रोननी 50 ग्रॅम टाकायची, कशा फवारायची, पानावर घे, एवढं फक्त काढायची. कुठल्या महिन्यामध्ये तुमचं सगळं सगळं आमचं 3 महिने पाऊस झाला नाही, मग मी काय 90 दिवस पाऊस झाला तुमच्याकडं, एका दिवसात गॅप देत असेल नाही देत असेल, काय नाही, आमचं रोज 90 दिवसात पाऊस बंद पडत. मी म्हणलं तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. लक्षात काय म्हणायचं, ऐकायला माणूस दिवसाला साखर उतरते का होते, उतरते का उतरते. त्यावेळेस जर तुम्हाला जमलं तर होतं का, बंधनकारक नाही, जमलं तर शेवटच्या 3 महिन्यामध्ये दर महिन्याला फक्त ड्रोनद्वारे 2 औषधं मारायची पानावर. कधी कुठं मारायची, आणि जर पानावर नाही मारायला जमलं तर कुठं सोडायची, कसं ह्याला पानावर काय सांगतो. परत तुमचा प्रॉब्लेम येणार काय, सर पाऊस असतो, पावसाला कुठं फवारायची वरण, आणि पाऊस असल्यावर हा एक तर धुळी कशी घालवा, नंतर पाना कशी घालवा. ही तुमचं शेवटच्या 3 महिन्यात सोडलं म्हणजे अतिशय कायच होणार, शेवटच्या 3 महिन्यात तुमचं 10% ॲव्हरेज वाढून देणार, म्हणजे देणार. फक्त आमच्यावर तुम्हाला काय ठेवावं लागेल, विश्वास. काय ठेवावं लागेल, ठेवणार का नाहीये. त्यासाठी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहे रामा कार्बो, रामा कार्बो. त्यांच्या नियमाप्रमाणे म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जे काय कार्बनमध्ये काम करतात त्याच्यामध्ये 14% काय सापडला पाहिजे, कार्बन सापडला पाहिजे. या बाटलीमध्ये किती सापडला पाहिजे, 14% सापडला पाहिजे. ह्या तुम्हाला 28% काय सापडणार, कार्बन सापडणार, म्हणजे सापडणार. रामा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मापात ताप करत नाहीये. जर इथं तुमच्याकडे काटा असेल, काटा तर ह्या कुठल्याही कॅनचं वजन करायचं, कुठलंही कॅन 5 लिटर 800 ग्रामच्या भरणारच नाही, भरणारच नाही. जर भरलं तर पैसे परत. आता नियमाने तुम्हाला 5 लिटर द्यायचे, म्हणजे वजन किती भरलं पाहिजे, 200 ग्राम कशाचं, कॅन्डाचं काटोवर द्यायला पाहिजे ना. पण कंपनीत भरले किती, 5-800. काय ठिकाणी हे जर भरलं, काय ठिकाणी 6-200 बी भरतं. कंपनीचं म्हणणं काय, जर एखाद्या शेतकऱ्याला कुठल्याही कस्टमरला जर आपण जर मापात फसवलं, मापाची कशाचं, औषधाचं मापात फसवलं तर आपल्याला देव
माफ करणार, ती मुळव्या करणार, बीपीचा अटॅक आणणार, नसं तर पेरल्याचा झटका देणार, नसं तर सगळ्या डेंजर कुठला रोग शुगर खाता येत नाही, झोपता येत नाही आणि काहीच करता येत नाही. हा आमच्या कंपनीचा डिबेट. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या कंपनीचा पहिला डायलॉग आहे काय, रामकृष्ण अशा काळात गुरुवेदाचा काळा रोज केलाय, त्याचा कोरोना 30 वर्ण 1 वर्ण आहे. तर एक खोटे ह्यात काय बोलले मी नाही ह्यात काय बोलले मी गुरुवेदाचा काळा काय बोललाय पेरलं तर बरं का बरं का उत्पन्न काय होईल. आता तुमचा विश्वास असेल का बसल का बसणार का नाही शेतकऱ्याला. कारण का मार्केटमध्ये धुरंधर तज्ञ लोक आहेत ते म्हणतात की पिऊन काय दाखवले मी स्पेशल कुठे काय करून घेतलेलं नाही. पडा चला हा कुठे काय पडतोय ऊस स्पेशलचं कशाने पडतोय कशाला ओके पडलं का ही पाहून बघतात बरोबर हा त्यातले नाही परत काय नाही आताच पेच परत काय पेच मी काय म्हणतो तुम्ही औषध घेतलं काय नाही घेतलं काय माझ्या बापाचं काय नुकसान आहे का नुकसान आहे का पण तुमच्या बापाचं नुकसान आहे तुमचं नुकसान आहे. खत आणायची गांडूळ मारायचा, खत आणायची सेंद्रिय कर्म कमी करायचा, खत आणायची 60 टनावर 50 टनावरती आणायचा. नाव कोण ठेवायची जगाला. कारण माणूस आहे माणूस अशी आहे की जगाला काय देती नाव स्वतःच काय चुकलं ही बघत नाही. खरे खोटे माहिती का आता काय भरलंय काय भरलंय गुळवेल नाही हो कशाला औषध काढले कशाला औषध काढले हा सांगा काय मरल का नाही माणूस जय 1 2 3 4 5 5 पांडव होते आपले पुढे मरल का खरं सांग मरल माहिती मरल का खरं सांग मरल का मग मला काय सांगायचं मी जे एवढा रोखोक बोलतो ना समोर समोर काय बोलतो माहिती कशात दम आहे माझ्या औषध दम माझ्या औषध दम नसतं तर मी शेतकऱ्याला घेतलाच नसता घेतला असता का मला काय करायचं नाही शेतकऱ्याला घ्यायची पण मला काय सांगायला माहिती का कुणी येते शेतकऱ्याला टिपी मारून जाते खरे खोटे आणि शेतकरी म्हणतो कोणाला जी टिपी मारते त्याला आणि जी चांगलं करते त्याला तुला नाही अक्कल तुझा पुढे बघ खरे खोटे त्यामुळे आवाज अक्कल नसली तर आमच्या कशावर ठेवा केंडाव केंड म्हणत ऐसा व त्या पुते आता काय केंडाव केंड केंडाव केंड केंडाव केंड ठरलं टेन्शन घ्यायची गरज नाही पुन्हा टेन्शन द्यायचं एक गुंठा असायला आमचा मावळ केला किती गुंठा आता 1 गुंठ्यापेक्षा शेती काय कमी असते 1 गुंठ्याचा काय नाव होत नाही परत म्हणत आहे 300 गुंठे नाव वगैरे 1 गुंठा असो 100 एकर असो 1000 एकर असो आमचा मावळ तयार आहे. फक्त माझं एक म्हणणे की जसं तुम्ही दुकानदाराला किंमत देता जसं तुम्ही तुमच्या पाहुण्याला किंमत देता जसं एखाद्या अधिकाऱ्याला किंमत देता तशी मला द्या ह्या माणसाची किंमत आहे. ही माणूस तुमच्या रानात पाऊल ठेवल्यापासून जर तुमच्या रानात जर लक्ष्मी बाहेर झाला जर मी आणि हे तर आमचा नियम काय दारू प्यायची नॉनव्हेज खायचं कुठं नजर बघायचं ताई ताई पाय नाही कुठं नजर बघायचं आता आमचं पांडुनुसार ठरलं का अजिबात करणार नाही पण आमचं थोडं काय सारखं रामकृष्ण हरी रामकृष्ण आणि रामकृष्ण हरी. मला माहितीये तुमचे प्रॉब्लेम नाहीये पण तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आहे आणि आहे. फक्त तुम्हाला आमच्यावरती जाताना एकच आहे फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा. किती दिवस 30 दिवस 90 दिवस नाही 14 महिने किती दिवस 30 दिवस तुमच्याकडे आहेत. आता पाऊस कारण सावण का दोंडा आहे महिना दाखवलेला आहे आज ना उद्या येईल आणि मी म्हणतो 15 वर्षाच्या करणार काय टेन्शन घ्यायची गरज नाही बरोबर ना येणार म्हणजे आपण काय पाप केलेलं नाही तर आपल्याकडे पाऊस पडणार आहे. बरं सातारा जिल्हा सह्याद्री कसं फेमस आहे पावसासाठी ऊसासाठी अजून एवढंच पराक्रमासाठी ते सांगतो तुम्हाला पाऊस उसनंतर आला त्याच्या आधी कोण होता पराक्रमाचा शूरवीरांचा काय हा जिल्हा आहे का नाही आहे. माझा एक डायलॉग आहे सातारा कधी नाही होणार म्हातारा कधीच म्हातारा होणार
सातारा होणार काय होणार अजिबात होणार नाही. त्यामुळे अशा सातारामध्ये तुम्ही मला शेतकरी निर्माण घेण्याची काय दिली संधी दिली आहे. आजोबा ज्यांनी टी शर्ट घातला या इकडे रामापरिवार सचिन मानेसर या इकडे ज्यांनी टी शर्ट घातला जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांचं मला तुम्ही येताना कुठल्या गावात टी शर्ट घेऊन आला? मी विठ्ठलवाडी जिम मधून 10 शेतकरी आले. त्याला रिझल्ट आहे का बोलवा बरं त्यांना. मी फोटो सगळे काढलेले आहेत. 50व्या दिवशी डेटा मोडलेला आहे. आता 12 ते 15 फुटवे निघालेले आहेत. आज तारखे ते म्हणजे 13 तारखेला 2 महिने पुरे झाले त्याला. 12, 13, 14 फुटव्यापर्यंत आहे. पहिल्यापासून म्हणजे मी 24 वर्ष झालं ऑर्गॅनिक शेती करतो. 24 वर्ष झालं पाचट पेटवलेलं नाही. गव्हाचं काळ कुठं जाळत नाही सरांनी बघितलेलं आहे सर्व. आणि 70 क्विंटल शिखर आहे. ते 45 क्विंटल गहू काढतात. 70 गुंठ्यामध्ये 45 क्विंटल ऑर्गॅनिक मध्ये. ऑर्गॅनिक मध्ये मला काय म्हणायचंय आतापर्यंत ती जी ऑर्गॅनिक खतं वापरली होती त्याच्यामुळे आपल्याला काय फरक आहे रामात? नाही ऑर्गॅनिक मला मिळत नव्हतं म्हणून तर सरांची गाठ पडली. म्हणजे बरं. मला ऑर्गॅनिक शेती मी करतो कुठलंही केमिकल न वापरता मला तेच गुंठ्यात 45 टन ऊस निघतो. आता तुमची 13 एप्रिलला लागण केली आहे. आज तारीख किती 18 2 महिने होऊन थोडं 4 दिवस झाले. बरं मी तुम्हाला काय किती दिवस दिले मागाशी 75 दिवसाचं. किती दिवसाचं किती कुठं काढायच्यात 8, 10, 12, 15 ह्याला 75 दिवस झालं पूर्ण. किती गेला तो 2 महिन्यात 12-15 फुटवे. 12, 15 आणि हे बी काय करतो ह्याने अजून एक डोस वाढवला यांचं पुढं 25 पुढं जाणार. आपल्या एवढं गरजेचं अजिबात नाही पण जाणार पण त्याचा प्लॉट आपला आहे. ओके बघायला काय हरकत नाही नक्की. तर पहिली गोष्ट तुम्हाला कंपनी इथं बोलायला किती पैसे देतात? कंपनीने तुम्हाला इथं बोलायला माईक मध्ये बोलायला किती पैसे देतात? पैसे काय नाही ऊसपुरत बोलतोय. हा लक्षात आलं? शेतकरी मित्र ही जर असतं ना इकडे तिकडे सभा आणि कुठलाही सेंद्रिय रासायनिक न खत टाकता आता जो प्लॉट ज्याला हे करायचं ना 1 वर्षात कव्हर होते. आणि जर रामाचं असलं तर 3ऱ्या महिन्यात तुम्हाला तेवढं टॅलेंट निघू शकते. मी 20 वर्ष ट्राय केली फक्त सेंद्रिय म्हणजे रासायनिक न टाकता फक्त जीवामृत परत तुमचं गोपामृत एवढंच फक्त सोडत होतो. ओके. आणि माझे 5 एकर क्षेत्र आहे. पूर्ण शेती क्रिपोर आहे आणि ऑर्गॅनिक सगळी शेती आहे. ओके रामायची कथा चांगली आहेत का? ओके नेक्स्ट पुढची शेतकरी बोलवा. पुढची त्याची सगळी वापरत होता 2 महिने राहिले. बरं काय फरक आहे 2 महिन्यात काय फरक पडला? ऊसाचे फुटवे परत पडव्याचे फुटवे बऱ्यापैकी आहेत. पडव्याचे कुठे किती 13, 14, 15 पर्यंत फुटवे आहेत. लागणीचे लागणे आताच आता जास्त घेतलेलं थोडा रिझल्ट चांगला आहे. पाण्याची पत्ती कशी नाही, एका लागणीला आहे बरं हा त्याला फुटवे चांगले आहेत. त्याला कुठे चांगले थोडे कुठे खूप भुईमुगाला काय झाले भुईमुगाला बी 25-30 शेंगा होत्या. बरं त्या बी चांगल्या होत्या. चांगल्या होत्या. बरं याने तुमची जमीन नापीक झाली का सुपीक झाली? नाही सुपीक झालेली नक्की नक्की. मग खताचा फरक आहे का नाही? आहे. ह्यांनी वापरेल ना वापरेल नाही वापरावे ते नक्की. हळदीचं काय झाले हळदीला अजून चालू केलं. कधी गेले तर घेतलेलं पण अजून सोडलं नाही. सोडलेलं नाही. हा खोटं बोलायचं ठरलं खरं बोलायचं रिटून बोलायचं खोटं बोलायचं रिझल्ट आहे. मी पेरलेच ना अमोल बाबांचं चव्हाण कसं वापरलं औषध? ऊसाला वापरले. उसाच व्हरायटी कुठली आहे? 86-32 किती वेळ दिला आहे? 2 फुटावर वळे झाले. आणि असेल नंतर नंतर 4.5 फूट. त्याला आपलं काय काय खत वापरले? आपलं रामसमृद्धीचं वापरले. बायोसमृद्धी बाई समृद्धी ज्ञानशक्ती वापरली. शक्ती वापरले. बरं मग काय फरक जाणवला तुम्हाला? फरक आता म्हणजे माझं जवळ खोडवं 25 जानेवारी तुटलेलं आहे. ते आता जवळ 14 कांड्यावर 25 जानेवारी तुटलाय आणि त्याला एकच फवारणी झाली. एक फवारणी एकच फवारणी झाली. आळस किती वेळा झाली? आळग नाही दिलेली अजून. अजून दिलीच नाही पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही दिली. नाही दिली नाही. एकच फवारणी गेली आहे. आता ऊस जर बघायचं म्हणलं तर कुठलं कसं यावं सांगेल पेरले ते लागेल. पेरलं कुठे माहिती का? मला माहिती नाही. नक्की रिझल्ट आहे हो आहे जवळ नेक्स्ट सांगा. आताच नाही पोते नाही टाकले. कुठे पिका वापरले? ऊस आणि हळदीला आता चालू केले. बरं ऊसाला काय फरक पडतो? ऊसाला कुठे वगैरे चांगले गेले. हा. मुळात मी लागवड तुटल्यानंतर पुढं होतच नाही. बरं म्हणजे एक 1 ते 12 मध्ये करायचं. तरीच मला मी सांगितले 4 वर्षापूर्वी
हा. तर तिथे खरोखरीच खुळवत नाही. बरं तर आता 15 जानेवारीला माझं तुटले 15 जानेवारी तुटलं. तिथून बाकीचं पाचक कुट्टी वगैरे हे करून त्याच्या साईडमध्ये केलं आणि फक्त त्यांची ज्ञानशक्ती रोखण्याची त्यांची किती वेळा गेले? किती वेळा गेले? 2 वेळा. 2 वेळा. 2 वेळा ड्रिंचिंग मध्ये काय फरक पडला? फरक पडला. फुटवा वगैरे चांगला आहे आणि पानांची ग्रोथ चांगली, काळोखी कॅलोरी चांगली दिसते. चालेल. रासायनिक टाकले का? रासायनिक खत पाचपीसाठी हे माणिक सर मला म्हणत होते काहीच टाकू नका तुम्ही, पण शेतकऱ्यांनी आम्हाला जरा कन्फ्युज म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश 5 वरती टाकून दिलं. 5 टाकून दिलं. आता अजून मला सांगायचं झालं 5 कोटीसाठी आपल्याला शेतकऱ्याला लय कष्ट घ्यावं. तसं आमच्याकडे बायोग्राफिटी कंपोजर नावाचं प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही लागणीचा काय ठेवता कुट्टी करताना कुट्टी काय करता कुजली पाहिजे. त्याचं आमचे प्रोडक्ट आहे. पंपाला 100 मिली वापरायचं फवारायला आणि सोडायला 5 मिनिट वापरायचं 1 मिली. हे जर केलं तर सोडल्यापासून फवारल्यापासून बरोबर 40 ते 45 दिवसात 50 दिवसात तुमच्या पात्राची काय होणार आहे कुट्टीवर. फक्त त्या पात्राला पाणी लागलं पाहिजे, थोडीफार माती लागली पाहिजे, वर आपला औषध गेलं पाहिजे, खाल्ला औषध गेलं पाहिजे, तुमच्या पात्राचा कार्यक्रम करणार म्हणजे ते मग सांगायचं राहिलेलं आहे तेवढं फक्त सांग. रिझल्ट आहे. आता मला जर मी जे माहिती सांगितली खरी कुठे आहे नक्की नक्की महिन्यात किती कांड्या वाटतात? एका महिन्यात 5 कांड्या वाटतात. गॅरंटी किती? 5 नाही माझी. कंपनी गॅरंटी किती? वाढणार किती? नाही 4, 3.5, 3.5, 4, 4.25, 5, 5.5, 6 वाटतात. गॅरंटी किती? रिझल्ट आहे स्पेशलचा. हो किती डोस केले? 2 आळून केलं. 2 आळवण्या चांगल्या 2 आळवण्या चांगल्या तर असं चांगलं 2 आळून परफेक्ट तर महिन्याच्या तर महिन्याला आपलं काही नाही. महिन्यात एकदा सोडा त्याची गरज नाही. एक आमुष जाऊन द्यायची म्हणजे पूर्वी जाऊन द्यायची आणि परत आमुषला सोडा त्याची गरज नाही. रिझल्ट आहे 100%. नेक्स्ट रवींद्र चांगले सगळे बेंदेगाव तालुका दिला सातारा. सातारा. ओके कुठल्या पिकाला वापरायचे? उसाला वापर व्हरायटी कुठली? 32. ओके काय काय औषध वापरलं आता कंपनीचं? ज्ञानशक्ती हां फवारणी स्प्रे वगैरे केले. केले काय काय पद्धत जाणार? पाण्याची रुंदी वगैरे चांगली चांगलं चांगले. नक्की व्हिडिओ शूटिंग केले. महत्वाचं यांच्या प्रॉडक्ट व्हिडिओ कंपनी केली आहे. जर कोणाला फोटो वाटत असेल तर माझे साहेब यांचा नंबर घ्या, यांचा नंबर घ्या, जाताना लिंक घ्या कशाची युट्यूबची. त्यात काय खरं बोलले का खोटं बोलले जाऊन बघा. वेणेगाव तुमच्या गावात हे कुठं असं असतं काय माहिती आहे नाही रिझल्ट आहे. हे नाव काय काय का काही सुद्धा नाही. त्यांनी जर रामायण कंपनीच्या औषधावरती विश्वास जर ठेवला तर विश्वासघात होईल का? नाही होणार. नक्की नक्की तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? हो देऊ शकतो. मी वापरले स्वतः. आणि जर रिझल्ट आला तर तुम्ही पैसे परत द्यायला काय? द्या. याला म्हणतात औषधातला दम दम रिझल्ट. रिझल्ट सगळी देतात की दम कोणाच्यात नसतो. नक्की रिझल्ट नक्की. स्पेशल रूट मॅजिक आणि माहिती तर 15 केली 15 जून पर्यंत 4.5 कांडे वाढले. म्हणजे 5ही चालू झाली. किती दिवसात? 30 दिवसात 4.5 काढल्या. मी ह्याने गॅरंटी किती आहे? 3 काढायची. खरं आहे का खोटं आहे? वाढणार किती? ह्याच्या पलीकडे गॅरंटी किती? तुम्ही मला शब्दात पकडायला नको. बरं पानाची साईज वाढली. साईज वाढली काढू वगैरे सगळं. बरं जमीन काय बदल वाटतो? भुसभुशीवायला गेली आहे. खरं खोटं आहे? युट्यूबवर बघून कॉन्टॅक्ट केला. हा युट्यूबवर बघितलं कॉन्टॅक्ट केला. युट्यूबवर बघून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कळवलं का? तुमचं पण बघायचं म्हणलं आम्ही उद्या समजू शकतो का? नक्की यांचं पण बघायला काय तर रिझल्ट आहे. असं काय विचारू नका काढवं काय झोपायला गेली खरे खोटे. ओके रिझल्ट 1 जूनला कांडी लागली. बुडवलं नाही काय नाही पण 3ऱ्या दिवशी स्टीम आणि निमकरणची आग 8व्या दिवशी कोंबडा. ऐका आज तारीख किती आहे? 18 जून. लागली गेली 1 जूनला कांडी म्हणजे आपल्या औषध मिस्टरने गेली का? हानवेळ केलेली नाही. कंपनी काय केली? आळवली गेली. किती दिवशी होतो बघा? 8व्या दिवशी आणि आता तारीख 8 तर 90% उभारलेला आहे. आता आळवलीला चालू कंटिन्यू केली की अजून रिझल्ट दिसणार आणि 1-2 पाणी चालू झालेली किती दिवस? 16व्या दिवशी. खरं का खोटं?
बघा मला घरी जाऊन देणार नाही ते. ती परत मला ह्यांना बहुतेक लाख रुपये दिलेलं नाही नाही का? हे शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल? हिंदी राबडे कंपनी खतं वापरायला न वापरायला वापरलीच पाहिजे. वापरलीच पाहिजे. खर्च कधी हा हे आपल्याला पटलं. काय पटलं? आता मी जर तुमचं जर दुईपेक्षा जर खर्च वाढवलं असतं तर मला मान्य राहील हे काय नाही खपाल तयार. पण मी खर्च काय करतो तुमचा कमी रिझल्ट आहे का? आहे नक्की. 100%. तर काय सांगा? हा 20 दिवस झाले तर काय तर मला नाही सोडले पण आता त्यांनी फोन मला केला होता असा काही कार्यक्रम मला काय ऐकू आलं नाही कार्यक्रम होतो तर म्हणून आलोच मी हो का तुमचा मित्र जरा लेख आहे. लेख आहेत ना पहिल्यापासून नाही का? ह्यांना टीचर कधी कसं लावलाय शेवटच्या 25%. त्यांनी इंटरव्ह्यू बघितला नाही ओपी बघितला नाही त्यामुळे थोडंसं मित्रावर जरा रेस झालेलं. काय मित्र कुठला आमच्या माने सर्वात विश्वास आहे का? भाऊ घेऊ हेच आहे मला खास. भाऊ की रिझल्ट आहे काय अडचण? माझं नाव प्रमोद माधवराव गाडवे, मुक्काम पोस्ट खंडाळा, तालुका खंडाळा. आम्ही एक ऊस आहे आमचा 86-32 लाख. आता एक 8 साल ऊस आहे तर आम्ही सुरुवातीपासून वापरतो यावेळी त्यामुळे जर सगळे चांगले कुठे बिटवे पानाची काळोखी म्हणा चालू आहे. बरं मग तुम्ही रासायनिक काय वापरले का? नाही ना रासायनिक काय नाही. फक्त कोंबडी खत वगैरे आम्ही करतो. बाकी रासायनिक त्यांनी ती बाहेर सांगितले तुम्हाला पण एक दाना 1 ग्रॅम 1 किलो 1 ग्रॅम काय नक्की. मग ही जी बसलेले शेतकरी बांधव आहे यांना तुमचा रामडे कंपनीच्या खताबद्दल काय सांगा? शेतकरी सुरुवातीला कसे कुठल्याही बदलाकडे वळत नाही लगेच. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिकचा खर्च कमी करून सेंद्रिय खताकडे खर्च वाढवायला पाहिजे. म्हणजे रासायनिकचा खर्च करून सेंद्रिय खताचा शेतामध्ये वापर केला पाहिजे. जसं तुम्हाला जाणीव तसं सेंद्रियचं रासायनिक खताचा 100% खर्च कमी केला पाहिजे. एवढंच मी शेतकऱ्याला ओके रिझल्ट हाय आणि हाय प्रायव्हेट लिमिटेड आता गट नंबर 265 प्लॉट नंबर 100 रुई सावळ रोड बारामती एमआयडीसी तालुका बारामती जिल्हा पुणे पिन नंबर 41 31 32 कंपनीचा अधिकृत कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12 आणि हे जे केंद्र पत्ता आहे या प्रत्येक वाटल्यावरती तो पत्ता कुठला आहे जो सांगितलाय तिथला. हा जर तुम्ही पत्ता गुगल टाकला मॅपला रामा ॲग्रोटेक हेड ऑफिस काय टाकायचं? हा तुमची गाडी कुठे थांबणार? कंपनीच्या गेटवरती. त्याच कंपनीच्या गेटवरती कंपनीच्या मालकाचं ऑफिस आहे, कंपनीच्या मालकाचा बंगला आहे आणि साधारणतः एक 41 गुंठ्यामध्ये किती गुंठ्यामध्ये 41 गुंठ्यामध्ये कंपनीचा अधिकृत काय आहे प्लॅन्ट आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 4 लायसन्स आहेत. किती लायसन्स आहेत? 4. पहिलं लायसन इन्सेक्टिसाइड. कुठलं लायसन? इन्सेक्टिसाइड. दुसरं लायसन फर्टिलायझर. दुसरं लायसन फर्टिलायझर. तिसरं लायसन बायो फर्टिलायझर. बायो म्हणजे काय? जीवाणू. फर्टिलायझर म्हणजे काय? केमिकल. आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? केमिकल. लक्षात आलं? आणि चौथं लायसन आहे बायो स्टिम्युलंट. चौथं लायसन काय? बायो स्टिम्युलंट. त्याच्यावरती जीएसटी नंबर, कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर असतो ना प्रायव्हेट लिमिटचा तो त्याच्यावर टाकला. सगळ्यात बेस्ट ही गुड्या पेक्षा जावा बरं तुम्ही गुगलला काय जावा गुगलला काय टाकायचं रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड टाकलं की कंपनी काय कुंडरी. कंपनीचा डायरेक्टर कोण आहे? कंपनी 2016 मध्ये स्थापन झाली. 2 सप्टेंबर 2016 कंपनी स्थापन झालेली आहे. 2 एप्रिल 2021 ला कंपनीचं हेड ऑफिसचं बारामतीमध्ये उद्घाटन झालं. हेड ऑफिस ऑलरेडी प्लॅन आपला 2 आहे. त्या हेड ऑफिसच्या प्लॅनच्या उद्घाटनात आपण जवळजवळ 17 जिल्ह्यामधून 3,500 शेतकरी जोडपी बनवली. किती बनवली? 3,500 शेतकरी जोडपी बनवली. त्यांच्या हस्ते पहिलं नारळ, त्यांच्या हस्ते पीक कापली. काय महत्वाचं तुम्ही युट्यूबला गेला कशात गेला? युट्यूब तर काय टाकायचं? रामा आहे काय टाकायचं? आणि तो चॅनल सबस्क्राईब केला तर सकाळी 9:30 वाजता शूटिंग पडते, दुपारी 11:30 वाजता शूटिंग पडते आणि संध्याकाळी 7 वाजता शूटिंग पडते. कुणाची? शेतकरी बनवली. ज्या शेतकरी बनवणार वापरले कशाला वापरले? ताकद वापरले, फळावर वापरले, कौशल वापरले. त्याच्यात डिटेल्स नंबर दिला जातो. म्हणणार का? म्हणणार का? जर म्हणतील का? उत्पन्न वाढणार का? ठरलं
काय अडचण असेल बिनधास्त मला फोन करा. माझं नाव आहे नितीन भुजबळ. गेल्या 18 वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये काम करत आहे. गेल्या 18 वर्षापासून रोज कोकणात बांधव ह्या बांधव त्या बांधव फिरत आहे. माझे वडील गेल्या मला कळते असं शेती करतात, त्यांचे वडील त्यांना कळते असं शेती करतात, त्यांचे वडील त्यांना कळत असं शेती करतात. त्यामुळे शेतीचा पहिल्यापासून छंद लय आहे. 18 वर्षापासून रोज ह्या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात आणि विशेष माझ्यावर ड्रायव्हर नसतो, माझ्यावर हेल्पर नसतो, बरं अख्ख्या भारतामध्ये फिरतो. माझा विश्वास आहे माझ्या आई वडिलांवर. जोपर्यंत आई वडील तोपर्यंत माझा कसा लागणार नाही मला गॅरंटी. पण तेव्हा मी माझं वाटलं करत नाही.